शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवंतो पुनः पुनः. थोडा आवाजात जाडपणा दे जरा. जटा जूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत. तांडव तांडव तांडव. जटा जूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत. कटी व्याघ्रांबर कले सर्पमाला. जय शिव शंकर भोला शंभो भोला. जय शिव शंकर भोला शंभो भोला. जय शिव शंकर भोला शंभो भोला. जयतु जयतु जगदंब भवानी. जयतु जयतु जगदंब भवानी भवमोचनी नारायणी. दुःखहरणी सुखकरणी माता. जय 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 गिरिराज किशोरी. जय महेश मुख चंद्र चकोरी. जय गज बदन गजानन माता. जय गज बदन गजानन माता. भक्ति शक्ति दामिनी सुखदाता. भक्ति शक्ति दामिनी सुखदाता. भक्ति शक्ति दामिनी सुखदाता. स्वतःच्या स्वानुभवानं साधना करणारे संत असतात. आणि संत कशा प्रकारची साधना करतात हे आपणा सर्वांपासून लपवण्यासारखं काही वेगळं नाही आहे. आपण तर भगवान बाबांचे अनुग्रहित आहात. गत अनेक वर्षापासून आपल्यावर बाबांनी अनुग्रह केलाय आणि त्या वारकरी परंपरेतून आपण चालत आहात. माय ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहात. श्रीमद भागवत महापुराणाचं श्रवण करत आहात. रसेंद्र सुख या ठिकाणी घेत आहात. आणि म्हणून हा नरदेह का मिळाला, कशासाठी मिळाला हे आपण ऐकणारे सर्व श्रुत आहात. पण तरी सुद्धा प्रतिपाद्य विषय मांडत असताना संत सृष्टी निळोबाराय म्हणतात, लोक हो, या मृत्यू लोकांमध्ये जर जन्माला आला असाल, मग ती मनुष्य योनी आहे, स्त्री असाल पुरुष असाल, मनुष्य देहामध्ये आलात ना, मग इथे स्वतःचं हित बघा ना बाबा. आणि ते हित असं बघा की आपल्या हिताबरोबर आपल्या कुळा खानदानाचाही उद्धार होऊन जाईल. कारण जे खरं हित आहे ते एकट्याला उद्धरून नेत नाही, ते सर्व जनांना उद्धरून नेत. आणि म्हणून येवोन या नरदेहा काही स्वहित ते पहा, असं जर तुम्ही केलं नाहीत ना बाबांनो, तर नाही तरी व्यर्थ जन्म, चिंतित असे विषय काम. आपण जर विषयात रत असाल, शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचं आकर्षण जर आपल्याला असेल, तर मग पशुमध्ये माणसामध्ये फरक काय राहिला. कारण पशु तर विषयाचं चिंतन करतात. पशु विषय सेविती तिसऱ्या चरणात म्हणतात, तया परी तुझी स्थिती. अरे मग जनावरांमध्ये आणि माणसामध्ये फरक राहिला तो कसा. वारकरी संप्रदाय हा माणसाला माणसात आणणार आहे. आणि म्हणून निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे व्यर्थ गेला जर तू संत वचनाप्रमाणे वागला नाहीस, तू जर शास्त्राप्रमाणे वागला नाहीस, तर मग निळा म्हणे व्यर्थ गेला, प्राणी भूमी भार झाला. विठ्ठल विठ्ठल अखंड नाम सप्ताह आहे. भगवान बाबांसारखं एक संत, एक कमळ आपल्या सर्वांमध्ये फुललेला आहे आणि त्याचा आनंद आपण सर्वजण घेत आहात. संत हे माध्यम आहे, जीवाच्या आणि शिवाच्या मध्ये असणारं माध्यम आहे. संत हे जोडायचं काम करतात. संत कधी तोडातोड करत नाही, जोडाजोड करतात. आणि म्हणून 84 लक्ष फिरणारा हा योनीमध्ये जीव जे काही तुम्ही आम्ही आहेत, आपल्याला भगवत तत्वापर्यंत कसं पोहोचवायचंय हे संतांना माहिती आहे. आणि हे विशिष्ट प्रकारे दाखवण्यासाठीच त्यांचं आगमन आहे, बाकी काही नाही. आलो याची कारणासी, आम्ही याच्यासाठीच आलोय आणि जशास तसं मांडण्यासाठी आलोय. आमच्या मनाचं आम्ही काही सांगत नाही असं संत म्हणतात. एक वेळेला आमच्यासारखे कीर्तनकार रोज दरगावं फिरणारे मनानं काही सांगतील बरं का, पण संत श्रेष्ठी हे मनानं काही सांगत नाहीत. बोलिले जे ऋषी साच भावे
झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. जी परंपरा चालू आहे, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मणी, पहावे पुराणी. विचारुनी मागे वळून बघा, पुराण बघा, की भगवंताची किमया किती मोठी आहे, शास्त्राची किमया किती मोठी आहे, आणि यांचा आधार आपण घ्यावा. कारण का, हा मनुष्य देह पुन्हा नाही आहे. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयात. विवेक चूडामणी ग्रंथ सांगतोय या 3 गोष्टी दुर्लभ आहे. दुर्लभू रे दुर्लभू रे दुर्लभू, हे सांगण्याचं कारण माऊलींचं हेच आहे. बाबा आता या मृत्यू लोकामध्ये येऊन पडलायत ना, मग आता तरी जीवाला कळावं आपलं हित कशात आहे. वंदनीय महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, आपुलिया हिता जो असे. आता हा अभंग बहुतेक जणांच्या पाठ आहे, पण अजून हित करायचं सुचलं खुशाल नाही म्हणता तुम्ही. खरंच सुचलं नाही काय तुम्हाला? मग सुचलं काय? नाम सप्ताहामधून नेमकं घेऊन काय जायचं? कीर्तनाच्या आधी पंगत असते का? म्हणून जांभळ्या द्यायला लागलेत सगळे. आम्हाला 9 ते 11 कीर्तनाची सवय राहिली नाही दादा आता, कारण थोडंसं उशीर होतो. आणि ठीक आहे, काही हरकत नाही, पण जांभळी द्यायची तर जरा तोंडाला हात लावून द्या. असं आ केलं तर मला वाटलं मला खातं का काय, मला झोप येणार नाही असं करू नका, कारण ते हा हा उग मला काही जास्त जमणार नाही. विठ्ठल विठ्ठल मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंतच ज्ञान आहे, पण ते ज्ञान पचवण्याची शक्ती फक्त मनुष्य देहामध्ये आहे. जीवनाचा उद्धार कसा करून घ्यायचा ती सार्थकता फक्त माणसामध्ये आहे. आणि माणसानं ते ज्ञान पचवावं त्या कलेनं अवघडाचं सोपं करून संतांनी समोर मांडलं. सोपे वरमा अवघडाचं सोपं केलं. खरं सांगू, अवघडाचं सोपं करतात त्यांनाच संत असं म्हणतात. एवढे वेद आहेत, एवढे शास्त्र आहेत, एवढे पुराण आहेत, पण एवढ्या सगळ्यांचा सार पिळून पिळून काढला आणि हरिपाठामध्ये उतरवला. पण आम्ही काय केलं, त्या हरिपाठाला फारच सोपं मांडलं. महाराज, हरिपाठाचा जर अभ्यास सुरू केला तर आपला शेवट होईल, पण अभ्यास संपणार नाही. एवढं विशालत्व आहे हरिपाठामध्ये. चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18ही पुराण हरिसी. हरिपाठ नीट म्हणता येत नाही तर त्याचा अभ्यास करणं लांब राहिला. पिळून पिळून सार काढलाय हरिपाठामध्ये. अवघडाचं सोपं केलं. कानामागून खायची गरज नाही, फक्त संतांच्या मार्गानुसार चला, सगळं सोपं आहे. आणि या मनुष्य देहामध्येच आहे. संतांना संत भेटत गेला, भक्तीचे तरंग जोडत गेले आणि वारकरी संप्रदाय फुलत गेला. ज्यांचा आज अभंग आहे तेच असंच एक दिव्य फुल तुकोबांच्या चरणावर पडलेलं आहे. कारण समाजामध्ये कुणी कुणाला उपदेश करावा, कुणी कुणाला समजावून सांगावं, त्यानं सांगावं. ज्यानं अगोदर आचरण केले त्यानं सांगावं. आधी केले मग सांगितले. आधी आपण ते केलंय का? आधी आपण देवघराजवळ बसतो का? आपण तासन तास लोकांच्या समोर बोलतो, पण अर्धा एक तास तरी जपमाळ ओढलीये का? आमचे स्वामीजी म्हणायचे, वक्त्यानं समाजाच्या समोर बोलत असताना निदान दिवसभरात अर्धा तास तरी अध्यात्म चिंतन करावं, तेव्हा त्याला अधिकार आहे जगाच्या समोर बोलण्याचा. अनुभव जगासमोर बोलतो, पण आपण पचवलंय किती, आपण केलं किती? मनुष्य देहामध्ये त्याला ॲबिलिटी म्हणता येईल, ताकद म्हणता येईल, सहनशक्ती म्हणता येईल. हरिपाठही असा भल्या भल्यांना पचवता येत नाही, त्याला अनुग्रह असावा लागतो. असं म्हणता बरं का, असं म्हणता मधली चुळबुळ. कॅमेरेवाल्या दादाला इथंच उभं राहायचंय का? इथंच असतं ना? नाही चालू द्या, राग पाहू नका, भिव वाटते मला. हो, आधीच लांब गाव आहे आमचं, रस्त्यात अडवलं तर फजिती व्हायची उगाच. आपण ते पचवलं असं म्हणता. काय म्हणता? आपल्या वीरांनी वाघिणीचं दूध काढलं म्हणे. काढलं का? गेलतं का कोण काढायला? वाघिणीचं दूध काढलं. आणि ते काढलं कशामध्ये? अहो, साध्या सुध्या पात्रामध्ये नाही. वाघिणीचं दूध जर काढायचं असेल आणि ते पचवायचं असेल तर त्याला सोन्याचं पात्र लागतं. तसं आपले पापकर्म जेव्हा जातील तेव्हा संत विचार या सोन्याच्या पात्रामध्ये पचतील, त्याच्याशिवाय पचणार.
आणि त्याच्यासाठी हे अखंड हरिनाम सप्ते, बाकी कशासाठी नाही. सप्ताह झाला म्हणजे काय? सत्य. श्रद्धावा लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. ही श्रद्धा आहे सप्ताहामध्ये. ही श्रद्धा आहे भगवान बाबांवर. ही श्रद्धा आहे विठोबावर. ही श्रद्धा आहे गोपाल श्रीकृष्णावर. ही श्रद्धा जर अंतकरणाच्या मळाला काढू शकली नाही तर या सप्ताहाचा काही उपयोग नाही. हे शिकवण्यासाठी संत मांदियाळी आली आणि मोठा अनुग्रह अनुष्ठानं केली. ज्यांचा अभंग आहे ते निळोबार आहे, एक चाकोरीबद्ध जीवन जगले. खरं तर गरज नव्हती. उपजताच ज्ञानी ज्यांना म्हणावं, निष्ठावंत ब्राह्मण ज्याला म्हणावं. आता बामन वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. ब्राह्मण वेगळा आणि बामन वेगळा. जो त्रिकाळ संध्या जाणतो त्याला ब्राह्मण असं म्हणावं आणि ज्याला याच्यातलं काहीच कळत नाही त्याला वामन म्हणावं. आता लक्षात ठेवा, कीर्तनात निष्ठावंत आहेत, कुलकर्णी घराणा आहे, पारनेरच्या जवळ गाव आहे, भगवंताची साधना करतायत आणि कानावर ध्वनी पडले, चर्चा आली. असं आहे, धूर्ताला आणि समाजाला संत कळत नाहीत. संत कळण्यासाठी संतत्व अंगात असावं लागतं. तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरी महिमान येईल कळो तरीच महिमान. तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान. महिमान येईन कळ तरीच महिमान येईन कळ. तुका म्हणे हवे ते आपण तरीच महिमान येईन कळ तरीच महिमान येईन कळ. आपल्यामध्ये ते गुण असल्याशिवाय संतत्व कळत नाही. म्हणून संत कळले वेदाला. संत कळले वेदाला. वेद देती ग्वाही म्हणे ज्ञानाबाई आई. संत कळले वेदाला, संत कळले देवाला. म्हणून देवाला वेड लागलं. भक्तांना देवाचं वेड लागेल यात नवल नाही माईबाप. देवाला भक्ताचं वेड लागलं आणि लक्ष्मीला देव म्हणला, अगं ऐक ना, या सुखा कारणे देव, या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदरी राहिला. वैकुंठ सोडून संत सदरी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. हे चालू ठेवा असं. आणि आपलं काय चाललंय यांच्या लक्षात येऊ देऊ नका. असं चालू ठेवा. भक्तांचा वेडा देव आहे. संत कळले वेदाला, संत कळले देवाला आणि संत कळले संताला, म्हणून ख्याती मोठी झाली. असं विनाकारण नाही. संतांचं वर्णन संत जाणती हंस की गत तो हंस ही जाणे. राजहंस असतो ना, राजहंस काय करतो? पाणी वेगळं आणि दूध वेगळं करतो की नाही महाराज? करतो ना. मग वडी वेगळे शिराणी पाणी राजहंस दोन्ही वेगळाली. राजहंस दोन्ही निवडी वेगळे शिराणी पाणी राजहंस दोन्ही वेगळाली. राजहंस दोन्ही. संतत्व सांगायचंय. वेगवेगळं करतं की नाही असा तो हंस. या हंसाला ओळखण्यासाठी हंसच पाहिजे. कावळ्याला हंस ओळखायला येईल का? बसलेली मंडळी, कावळ्याला हंस ओळखायला येईल का? कावळ्याला हंस ओळखता येत नाही. हंस ओळखण्यासाठी ब्रह्मानंदी म्हणतात,
हंसच लागतो. संत ओळखायला, तुकोबांना ओळखायला निळोबाराय लागतात, त्यांचं वर्णन करायला. जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा, हे वर्णन करायला निळोबाराय पाहिजेत. संतांनी संत ओळखावा आणि संतांनी संताचं वर्णन करावं. संसारात नाही का आपण कुणाचंही वर्णन करतो. शिष्याचं वर्णन गुरुनी करावं आणि गुरुचं वर्णन शिष्याने करावं. आईवडिलांचं वर्णन पुत्रानं करावं. नवऱ्याचं वर्णन कोणी करावं? ब्रह्मचारी आहेत का सगळे? नवऱ्याचं वर्णन बायकोनं करावं ना बाबा. बरं, नवीन नवीन करावं का 5-6 वर्ष झाल्यावर करावं? अगं बाई, नवीन नवीन करते की नाही? ती नवीन नटलेली असते ना, नवीन नवीन उत्साह असतो महाराज तिच्या मनामध्ये. आणि मग ती पहिल्यांदा येती जातीला आली की तिचं वर्णन सुरू होतं. आणि मग ते मैत्रिणी एकत्र होतात, गावाला एकत्र, काय ते गल्लीतले माणसं सगळे एकत्र होतात, चर्चा सुरू राहते. वर्णन ऐका, वर्णन, सासर कसं बाई, सासर कसं. मग सगळ्या एकत्र झाल्या, सगळ्या तिला विचारायला लागल्या, कसं ग सांगणार. मग आई वडील बोलले, म्हटले ताईडे अगं खूप खर्च केलाय, सासरा कसा आहे ग तुझा? म्हणे काय सांगावं पप्पा, तुमची तर मला कधी आठवणच येणार नाही. तायडी म्हणते, बरं कशा तायड्या खुदू हसल्या बघा. पप्पा मला कधी आठवणच आहे. अहो तुम्हाला काढावं त्यांना लपवावं, काय गुण आहेत, एवढा जीव लावता. मी त्यांना पप्पाच म्हणते, नंतर थिरड म्हणते. आई म्हणते, अगं सासूबाई, अगं काय सांगावं आई, मला तर तुझी आठवणच येणार नाही. सगळ्यांचं वर्णन करते हळूहळू. त्या नंदेचं करते, दिराचं करते, अजून कोण असेल त्यांचं करते. पण मैत्रिणींना महत्वाचं वर्णन ऐकायचंय. मैत्रिणी म्हणल्या, अगं सगळं जाऊ दे, आमचे दाजी, आमचे भाऊजी कसे आहेत, तुझी आहो कशी आहेत? ती म्हणे त्यांचं काय मनावर घेता, ते तर असं आहे अगदी महादेवाच्या पुढचंच. महादेवाच्या, आणि कोण आहे महादेवाच्या पुढं? तुम्ही म्हणा. मला अजून 1 तास थांबायचं येतं. मी कशा, तुमचं बी तसंच होय. घ्या टाळ घ्या, सगळ्यांचं सारखंच आहे बाबा. ही वर्णन आहेत. कारण का, तिला असं वाटतं ह्यांच्याशी माझी आत्मीयता आहे. तसं निळोबारायांची आत्मीयता तुकोबारायांशी जोडलेली आहे. आणि निळोबारायांचं मत आहे, अभंग जरी महाराजांचा असेल तर निळोबारायांचं मत याच्याशी सहमत आहे. का, यांचा अनुग्रह झाला, तुम्ही संत माय बाप कृपावंत. बस या संतांच्या परछायेत येणं महत्वाचं आहे. बातमी ऐकली निळोबारायांनी, काय देहोचा कुणी साधू आहे आणि निष्ठावंत आहे, ज्याचा विठोबावर भाव आहे, बस असा गुरु असला पाहिजे. जीवनामध्ये यांना गुरु करायचा आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा गुरुच्या सानिध्यात मला राहायचं आहे. आणि म्हणून निघाले बरं घाई ना. ओट्यावर काही लोक बसली. निळोबा, अरे कुठं चाललास बाबा? अरे मंदिरातली पाठपूजा कोण करणार निळोबा? कुठे चाललास गाव सोडून? मला अडवू नका म्हणे, मला तुकाराम महाराजांचा अनुग्रह घ्यायचा. हे जसं ऐकलं तसं टाळी वाजून लोक गदा हसायला लागली. अरे निळोबा, अरे गेलेला व्यक्ती अजून आला नाही र परत. एकदा देवाजवळ पोहोचलेला परत येत नाही निळोबा. म्हणजे अरे तुला ज्यांचा अनुग्रह घ्यायचा आहे ते वैकुंठाला गेले ना निळोबा. अश्रूच्या अनावर धारा डोळ्यामध्ये लागल्या. असं म्हणू नका हो. माझी निष्ठा आहे माझ्या सद्गुरूंवर, आणि काही जरी झालं ना, मला माहित नाहीत ते कुठे गेले आहेत, पण मी निळोबा आहे आणि माझी श्रद्धा त्यांच्यावर आहे. जर मी पक्का असेल तर त्यांना यावं लागेल. हा आत्मविश्वास संप्रदायानं शिकवलाय आपल्याला. म्हणून वारकरी संप्रदायात गुरु शिष्याची परंपरा मोठी आहे. यदक्षरम मनाख्यम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्ती नाथिती ख्यातम दैवतम आश्रयेत. अमृत अनुभव ग्रंथाचा पहिला श्लोक सांगतोय. माऊली म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनावरत आनंदे वर्षती आहे. मी अनुग्रहित आहे त्यांचा. मला जायचंय. गुरुनं 1 पट अनुष्ठान केलं असेल तर शिष्याने 2 पट अनुष्ठान केलं इंद्रायणीच्या तटावर. आणि एवढं निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, एवढा ध्यास. काय म्हणत होते निळोबा? आसन घातलं, ध्यानावस्थीन तद्गतेन मनसा, ध्यान लागलं, डोळे बंद केले आणि डोळ्यासमोर एकच छबी निर्माण झाली. आपल्या गुरुवर प्रेम करावं ना, भगवान बाबावर प्रेम करावं ना, ते निळोबारायांचं चरित्र शिकवतं. ध्यान केलं, ध्यान.
आणि म्हणायला लागले काय, श्री विष्णू, श्री पांडुरंग, श्री दत्त, आहा, तुकाराम तुकाराम तुकाराम. एकच अट्टहास सुरू झाला. बर कसा, ऊन, पाऊस, थंडी. भगवंत जर साधना करणाऱ्या मंडळीची परीक्षा घ्यायला लागला ना, तर हे आपत्कालीन संकट येतात. आपत्कालीन संकट येतात. देव लवकर परमार्थापर्यंत पोहोचू देत नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर आजपासून नियम करा, रोज हरिपाठ घेतल्याशिवाय पाणी पिणार नाही. 8 दिवस तुम्हाला तो हरिपाठ एवढा परेशान करेल की तू पक्का आहे की कच्चा आहे. 8 दिवस हरिपाठ असं करेल की तुम्ही हरिपाठाला सोडावं, पण काहीही झालं आणि तुम्ही जर हरिपाठ सोडला नाही तर आयुष्यभर हरिपाठ तुम्हाला सोडत नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. कंठापर्यंत येईस तर भजन झालं. कंठावरुद्ध झाला, श्वास रोखला निळोबरायांचा. मी का चरित्र सांगतेय, चरित्र सर्वांना माहिती आहे, पण उपदेश करण्याची पात्रता सांगते, योग्यता, आणि ती माझ्यासारख्या अज्ञान बालिकेनं सांगू नये, पण हे चरित्र आहे. कंठापर्यंत अवरुद्ध झाला प्राण, श्वास घेता येईना. आणि मग राई रखमाबाई विठोबाला म्हणतात, का हो लेकरू एवढं संकटात आहे, लाज वाटते का तुम्हाला? जा ना. काय त्याचा जीव गेल्यावर जाणार आहे तुम्ही? कशाची वाट पाहताय? अगं रुक्मिणी, त्यानं मला एकदाही आवाज दिला नाही का, तुकाराम हे तुमचं नाव असू शकत नाही का? या जगतावर तुमची सत्ता आहे ना. वासुदेव सर्वमिती महात्मा सदुर्लभ, विठ्ठल जळी स्थळी भरला, तुमचे भक्त म्हणतात ना. मग जा ना. रखमाईचं ऐकलं, विठोबा धावत धावत आले. निळोबारायांचे नेत्र बंद आहेत. आंखों से आंसू बहे, वाणी से कुछ न कहे, ऐसा तुझको जब से हो गया, समझ भक्ति रंग चढ़ गया. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. ही अवस्था झाली निळोबारायांची. आणि परमात्मा आला. काय शक्ती आहे हो या वारकरी संप्रदायातल्या संतांची. परमात्मा आला, विठोबा आले, श्री विठ्ठल आले. निळोबाराय बसलेले आहेत, पण परमात्म्याच्या त्या तेजाकडे निळोबांना काही घेणं देणं नाहीये. परमात्म्यांनी आवाज दिला, निळा, ए निळा. डोळे उघडले आणि पाहिलं, हा, अरे मी आलोय. कोण? अरे जगाचा मालक. कोण? अरे मी पांडुरंग, मी विठ्ठल. मग एवढी उर्दंडता आतापर्यंत पांडुरंगाच्या बाबतीत झाली नव्हती की देव समोर आला आणि तो म्हणतोय मग, अरे मी देव, माझ्यासाठी जग वेड होतं आणि तुझ्यासाठी मी आलोय. निळोबराय म्हणले, तुला बोलवलंय कुणी? येते तुझ लागे बोलवील कोणी, 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 येथे तुझ्या लागी बोलविले कोणी, हे पांडुरंग! येथे
थिल्या वाचोनी आलासे का? एवढी हिंमत, एवढी ताकद की देवाला म्हणावं तुला बोलवलंय का? तुला काय निमंत्रण पत्रिका पाठवली होती का देवा? तुला आव्हानित केलं होतं का? तुझा मंत्र म्हणलाय का मंगलम भगवान विष्णू या? नाही ना, मग तो आला का? अरे निळा, तुझा कंठ अवरुद्ध झाला रे. तू भजन करतोय, साधना करतोय आणि या जगाच्या पाठीवर अनन्य चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. जो होय मज अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीच एकू. मी एकलाच आहे जो जगासी चाळीता. आणि मग मी नाही येणार तर कोण येणार? म्हणे तुमचं नाव तुकाराम आहे का? मी धावा तुकारामांचा केलाय. तुम्ही तुकाराम आहे का? नाही, मी विठ्ठल आहे. मग मला तुकाराम पाहिजे. देवा, तू जर माझ्यावर प्रसन्न झाला असेल तर माझे बाबा, माझे तुकाराम महाराज मला दे. मला अनुग्रहित व्हायचंय. एवढी ताकद आहे की विठ्ठल परमात्मानं जावं, तुकोबांना आदेश द्यावा आणि गेलेला व्यक्ती कधी न परत येणारे संत स्वच्छंदीपणानं गेलेही आणि स्वच्छंदीपणानं आलेही आणि निळोबरायावर अनुग्रह केलाही, तेव्हा निळोबराय सिद्ध झाले. हात ठेविला मस्तकी 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 हात ठेविला मस्तकी. प्रसाद देऊन केलं चुकी, प्रसाद देऊन केलं चुकी हात ठेविला मस्तकी 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 हात ठेविला मस्तकी. महापुरुष संश्रयात जे म्हणतात ना ते याला म्हणतात. हात ठेविला मस्तकी, अनुग्रह केला, मंत्र दिला, साधना परिपूर्ण झाली आणि मग घडले निळोबाराय जगाला प्रकाश देण्यासाठी. असं तो मा सद्गमय. हा आजचा अभंग निळोबारायांचा आहे. ज्यांनी केलं, अनुभवलं आणि मनुष्य जीवनाची सार्थकता ज्यांना कळाली. कारण मनुष्य जीवन तोपर्यंत धन्य होत नाही, एक तर त्यानं संतांच्या चरणी झुकावं. संप्रदायामध्ये झुकणं शिकवलंय, ताठपणा नाही शिकवला बरं का महिला मंडळ. संप्रदायानं झुकणं, विनम्रता शिकवली. विनम्रता, थोरा मोठ्या या रे याती भलती. आपल्याकडे पाय जरी पडायचं असेल ना तर पाय कसं पडतात आपल्याकडे. जुनी जाणती मंडळी इथं बसलेली आहेत. आपण पारायण करणारी मंडळी आहात, अनुभवी आहात. माझ्यापेक्षा 10 उन्हाळे पावसाळे आपण भोगले आहेत. संप्रदाय पाया पडायला लावतो. कसा पडायला लावतो? काही काही जण असे पडतात, त्याला विटाळ झाल्यासारखं म्हणता. संप्रदायाची ही पद्धत नाही आहे. एक तर कुणाच्या पाया पडू नका, आणि पडायचं असलं तर पहिले डोक्यावरची टोपी काढा मीपणाची आणि मग हे डोकं त्यांच्या चरणावर ठेवा. मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या. कारण त्यांचे चरण हे आचरणानं शुद्ध झालेले आहे. त्यांना ओळखा. हे ओळखणं काय निळोबारायांनी शिकवलं. म्हणून त्यांच्या बुद्धीमध्ये अंतकरण चतुष्टयामध्ये हा अभंग प्रगटला. अभंगाचं प्रथम चरण. येवोनी नरदेहा, येवोनी नरदेहा, येवोनी नरदेहा, येवोनी नरदेहा, येवोनी नरदेहा,
येवोनी या नरदेहा काही स्वहित पहा, आपलं हित बघा. या देहाचा अभिमान सोडा, महाराजांचा अभंग आहे. देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, म्हणून लाहो करा काळ सार. विसर पडला पाहिजे, देहाभिमान सुटलं पाहिजे. ये देह हा 3.5 हाताचा पिंड एक विशिष्ट कार्य करण्यासाठी दिलाय. संसार कोणाला नाही. कुत्र्या मांजरांना काय पिलं होत नाही का ग महिला मंडळ? कुत्र्याला पिलं होतात ना, मांजरालाही पिलं होतात की नाही? मांजराचं पिल्लू तर आपल्या पिलापेक्षा गोड दिसतं, म्हणून तर आपलं पिल्लू त्या पिलाला घेतं. कुत्र्याचं पिल्लू पण गोड दिसतं, आणि म्हणून आपलं हापचड्डीवालं कुत्र्याला घेऊन फिरतं. विनाकारण ते गोड आहे म्हणून फिरतं ना. मग त्यांना पिलं होत नाही का? त्यांना संसार नाही का? मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? इथे काहीतरी वेगळं करायला आलोय ना. देवे दिला देह भजना काहीतरी कर, ऐसा कर घर आवे. कुछ काम करके जाना दुनिया से जाने वाले, कुछ काम करके जाना दुनिया से जाने वाले. जाते हैं रोज लाखो बेकार खाने वाले. नुसतं खाण्यासाठी आलो नाही, काहीतरी करावं. काहीतरीच नको. कुठे का होईना शरणांगती. एक तर देश धर्माच्या कामी आपलं शरीर पडावं, नाहीतर परमार्थाच्या गो ब्राह्मणाच्या गोवर्धन गडाचं काम चालू आहे. नाही आपल्याला मंदिराजवळ बसून जप करायला वेळ. निदान आपण दानधर्म तर करू शकतो ना. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? महाराजांचा एक खूप सुंदर अभंग आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम. ही वाचा याच्यासाठी दिली या मनुष्य देहामध्ये. कशासाठी दिली? ओट्यावर बसायचं आणि सगळ्या गावाचा बायोडोटा काढायचा. बरोबर आहे का? वाचा कशासाठी दिली? बेकार वो मुख है जो भगवान का सुमिरन. पण भजनाला बसलो सुद्धा आपलं भजन दुसरंच चालू असतं. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि रोज नित्यनेम आहे भजनाचा एखाद्या बाईचा. काय म्हणता? बायकोचं असलं तर उचल बाबा, नाही तर भांडणं होतीन तुझी. नाही 50 अक्षरी करशी बरोबरी, 50 अक्षरी करशी बरोबरी. सखी तुझे तोंडी वैरी राया, तोंड वैरी राया, वैरी राया. विठ्ठल 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 विठ्ठल. काय चाललं होतं आपलं? काहीच कळलं नाही ते काय झालं. नवीन डायलॉग बोलत जा. कीर्तन नका म्हणत जा. नवीन काहीतरी बोलत जा. काय चाललं होतं? काहीतरी करा, चांगलं करा, असंच चाललं होतं का? अजून काय चाललं होतं? असंच चाललं होतं. तुमच्या लक्षात एक नाही ते पाहिलं मी. बसल्या बसल्या विसरले की काय? कुछ काम करके जाना दुनिया से. जाता जाता काहीतरी सत्कर्म आपल्या हातून घडावं, दान धर्म घडावा. काही अनाथ लोक आहे जगतामध्ये, त्यांची सेवा घडावी. गोब्राह्मणाची सेवा घडावी. मस्तक झुकावं. गोवर्धन गडांची सेवा चालू. इथून प्रारंभ झालता, आता लागले मान हलवायला.
आमच्या महाराजांनी मला सांगितलं की या आदरणीय ताठे दादांनी दान केलं, ही सगळी भूमी त्यांची आहे. वा. असे धर्मात्मा अजून जिवंत आहे म्हणून हे सभा मंडप उभी आहेत. अजूनही धर्म आहे. आग लगी आकाश में बरसने लगे अंगार, ऐसे धर्मात्मा न होते दुनिया में तो जल जाता संसार. कबीर महाराज म्हणतात. कुणीतरी पुढे झालंय ना मग त्याला धक्का द्या, अजून पुढे जा. पावसाळ्याचे दिवस आणि बाईचा नित्यनेम आहे भजनाला जायचा, नियम आहे. एवढा पाऊस पडायला लागला, एवढा पाऊस पडायला लागला की तिला भजनाला जाता आलं नाही. मग रस्त्यानं जाणाऱ्या एका दादाला तिनं हात केला, दादा मंदिरापर्यंत नेऊन सोड ना. आणि मग ती भजनावाली बाई मंदिरावर बसली का शेजारनी म्हणतात ना, पहा भजन. ही ईर्ष्या, हे मी तू पण कशासाठी? हा देह त्याच्यासाठी मिळालेला नाही. आद्यगुरु शंकराचार्यांचा अष्टक आहे, आपण ऐकूया. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरु तुल्यम. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरु तुल्यम. मनश्येन लग्नम प्रभोरम घ्रिपद्मे ततक्किम 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 ततक्किम. षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या. षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति. मनश्येन लग्नम प्रभोरम घ्रिपद्मे ततक्किम 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 ततक्किम. ते मृदंग वाजतो ना, धिक्तान असं काही बोलाय का? आहे का? हा, या धिक्तांवरच आहे. ततक्किम 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 ततक्किम. आद्यगुरु शंकराचार्य सांगतात, शरीर कितीही स्वरूपान असू द्या, मेरू पर्वता समान धन असू द्या, पण मन जर भगवंत चरणी तदाकार झालं नाही, संत अनुग्रहित झालं नाही, तर धिक्कार या जीवनाचा. मग येऊन या नरदेहा हे लावायचं कुठे? काही स्वहित पहा, आपली व्यसन सुटावी, आपल्या मनातला दंभ जावा, अभिमान जावा, अहंकार. अरे कसल्या मी तूपणाचा अहंकार कोणता? अरे ज्या संताधिकांनी भजन केलं, ज्या कर्णाने दान केलं, त्यांना कधी अभिमान झाला नाही. म्हणून आज त्रिकाळामध्ये त्यांचं नाव गाजतंय. आता दानाचा विषय निघालाच म्हणून सांगते आहे. सत्कर्म हे दान सुद्धा आहे. या नरदेहामध्ये ते तरी केलं तरी चालेल. कर्णाचं नाव पुढे येतं दानाच्या बाबतीमध्ये. आपण जुनी जाणती मंडळी आहात. दाढी करताना 18 विश्व दारिद्र्य घेऊन एक व्यक्ती आला म्हणे, तर वाटीमध्ये पाणी होतं, सोन्याच्या वाटीत पाणी होतं. त्यानं मागितल्याबरोबर वाटीच फेकून मारली. घेऊन जा म्हणे. त्या न्हाव्यानं विचारलं, महाराज, कर्ण महाराज, दान देताना संकल्प करावा लागतो, हातात पाणी घ्यावं लागतं, मंत्र म्हणावे लागतात, तुम्ही तसंच फेकून मारलं? ते म्हणले, अरे एवढा विधी करेपर्यंत माझा जीव गेला तर? वाट कुणाची पाहायची आहे? दुर्योधनाची पत्नी माहेराला जाऊन बसली आहे. बराच काळ झाला, तिला आणायला कुणीतरी पाहिजे. कोण आणणार, कोण आणणार, कोण आणणार? युद्ध प्रसंग जवळ आला आणि आपत्कालीन वेळेला आपला मित्रच आपल्या मदतीला येणार. म्हणून सकाळी सकाळी एक सैनिक पाठवला. कर्ण स्नान करत होते आणि स्नान चालू असताना असे नदीतून वरती आल्याबरोबर त्यांनी पितांबर तो गुंडाळला. पांढरा कपडा होता, घाई घाईमध्ये गुंडाळला म्हणे. आणि तो सैनिक तिथे पोहोचला, म्हटला, कर्ण महाराज की जय. काय? ताबडतोब तुमची आठवण केली आहे, चला. काय काम आहे माहित नाही, तुम्हाला लवकर बोलवलंय, काहीतरी संकट असावं म्हणून एवढ्या पहाटे पहाटे सैनिक आला. कर्ण तसेच निघाले, साध्या कपड्यावर, कपडे घातलेच नव्हते, पितांबर गुंडाळलेला होत, तसेच निघाले धोतर गुंडाळून. दरबारात गेले. दुर्योधनानं विचारलं, कर्णा आलास? हो. अरे चांगले कपडे तर घालून यायचे का? अरे तुला माझ्या सासरवाडीला जायचंय, तुझ्या वहिनीला आणायला. मग असं गेलो तर चालणार नाही का? अरे माझ्या सासरवाडीत जायचंय, तुला ओळखलं पाहिजे. कर्णानं सुंदर शब्द वापरले. दुर्योधना, तुला कोण म्हणलं कपड्यावरून माणसाची इज्जत वाढते म्हणून? तिथं सद्गुणांनी वाढते ना. कपड्यावरून काय? चांगले कपडे घालणारे, चांगला वेश धारण करणारे त्या बगळेही असतात, पण मनात काय चाललं हे देवाला माहितीये. बगड्याची माळ नसते काय? वरून आवरण नसतं का? पण मुंह में राम और बगल में छुरी असं नसतं का? कोण म्हणलं तुला कपड्याचं सौंदर्य असावं? मी असा आहे तसा बरा आहे. रथ तयार केला आणि निघाला. आता दुर्योधनाच्या सासरवाडीमध्ये जायचंय,
या वहिनीबाई तिकडे तिकडे निरोप गुप्तचरांनी पाठवला, रथ येतोय तयारी करा. कोण येतोय माहित नाही. घाई गडबडीनं तयारी केली आणि घाई घाईमध्ये 2-3 अलंकार बापाचे जास्तच गळ्यात घातले. कंठापर्यंत सोनं आलो, कंठापर्यंत. एवढी सगळ्या सोन्यानं पिवळी झाली दुर्योधनाची पत्नी. आता ज्या रस्त्यानं कर्ण महाराज गेले त्या रस्त्यामध्ये एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या मुलीचं लग्न जमायचं मोडायचं, जमायचं मोडायचं, जमायचं मोडायचं. कारण असं होतं की धन कमी पडत होतं. रोजच्या कर्मकांडातून किती मिळायचं, सत्यनारायणातून किती मिळायचं, पैसा कमी पडत होता, सोना अडका कमी पडत होता. आणि त्याला त्या गुप्तचरांनी सांगितलं, अरे सगळ्यात मोठं उदार व्यक्तिमत्व या रस्त्यानं गेलंय कर्ण, आणि हाच रस्ता आहे कर्णाला परत यायचा. तुम्ही काही करा पण रस्ता अडवून ठेवा. 3 दिवसाचा उपाशी ब्राह्मण त्या रस्त्यामध्ये बसलेला होता. बस मला माझ्या मुलीचं कल्याण व्हावं. कर्ण गेले, रथामध्ये वहिनी साहेब बसल्या, रथ स्वागत सत्कारासहित निघाला आणि जसा अर्ध्या रस्त्यात आला तसा ब्राह्मण आडवा. कर्ण महाराज की जय हो, काही करा पण मला द्या. पहिल्यांदा कर्णाच्या डोळ्याला पाणी आलं माईबाप. कारण आज पहिली वेळ अशी आहे की कर्णाच्या अंगावरही आभूषण नाही आहेत, कोणता दागिना नाही आहे. द्यावं तर द्यावं काय, करावं तर करावं काय. बरं नंतर ये म्हणावं तर इथून मैलावर अंतर आहे. ब्राह्मण कसा येणार, जबाबदारी एक वेगळी आहे माझ्याकडून, करावं तर काय. कर्णाने खूप विचार केला आणि मग कर्णाच्या बुद्धीमध्ये एक विचार आला, माझ्या अंगावर काही नाही, माझ्याकडे काही नाही, पण रथात भरपूर आहे. माझ्या अंगावर काही नाही पण रथामध्ये भरपूर आहे. आणि मग रथामध्ये कोण बसलेलं होतं, दुर्योधनाची पत्नी. ब्राह्मण जसा सोनं मागायला लागला तसं कर्णानं फक्त असं जरासं मागं वळून पाहिल्याबरोबर वहिनीने पदरच सरळ केला आणि गळा झाकून घेतला. सगळ्यात आवडतं ते सोनं, गळा झाकून घेतला. कर्ण म्हणतात, वहिनीबाई कितीही झाकलं तर काढूनच द्यावं लागणार आहे. एवढा राग आला हो, हे माझ्या नवऱ्यानं माझ्या बापानं घातलंय का तुमच्या बापाचं आहे असं मागताय, माहित नाही, याच्यापेक्षा 2 पट देईल कदाचित, पण आत्ता गरज आहे, आत्ता नड आहे, काढून द्या. आणि स्त्री जात अशी आहे की सोन्याचा मोह. त्याच्यातून माझ्याकडे बघतात तिच्या अंगावर काय काय आहे. साहजिकच आहे, मोह आहेच. आणि मग करावं काय. पण वहिनी काढून देता का मागे येऊ. आणि बोलता बोलता असा रथामध्ये पाय मागे घेतला. जसा घेतला तिला माहित होतं हा कर्ण कसा आहे. ती म्हणली थांबा मी देते. 4-2 ते हार काढले आणि असे गुंडाळून दिले. ते म्हणे नाही, द्यायचं तर खाईल तर तुपाशी, नाही तर उपाशी, सगळं काढून द्या. रागात सगळं काढलं, फक्त मणी मंगळसूत्र. कर्ण म्हणले वहिनी तेवढं तरी. मनातल्या मनात म्हणली मेल्या, एखाद्या बाईला मंगळसूत्र कुणी मागे तर ती बोलणार नाही का. कदाचित तिनं वाणीला आवर घातला. अहो ती म्हणली हे मंगळसूत्र आहे ना माझं, हे कसं द्यायचं. ठीक आहे, मर्यादा आहे. मंगळसूत्र ठेवलं, सगळ्या सोन्या नाण्याचं, हातले कंगण, मुद्रा, पैंजण, सगळ्याचं गाठोडं बांधलं. आणि ते गाठोडं कर्णानं त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलं. खाली उतरले, नतमस्तक झाले आणि रथ निघाला. जशी दुर्योधनाची पत्नी महलामध्ये पोचली तशी भांडे आपटायला लागली. म्हणजे तिथं तसं होतं तर इथं कसं असं. एवढी जोऱ्या जोऱ्यात भांडे आपटायला लागली. दुर्योधन म्हणला फक्त न्यायला आलो नाही म्हणून एवढं. आणि घरामध्ये गेला तो म्हणला का ग, फक्त न्यायला आलो नाही म्हणून एवढा ताव, एवढा राग. ती म्हणली अहो तुम्ही न्यायला नाही आलात पण न्यायला निदान धड माणूस तरी पाठवायचा. म्हणे काय झालं. अहो स्वतःची बायको असल्यासारखी ओरबाडून घेत होता आणि मागून घेत होता. काय झालं. कर्णानं सगळं ओरबाडून घेतलं आणि त्या ब्राह्मणाच्या दिलं म्हणे सगळं. जशी जशी तिला राग यायला लागला तसा तसा दुर्योधन टाळी वाजून हसायला लागला. आणि बायको चिडल्यावर दात काढीत जाऊ नका, अंगलोट प्रकरण येतं कधी कधी. ती जशी जशी चिडते तसा तसा हा हसतो. ती म्हणली अहो तुम्हाला हसायला काय झालं. तो म्हणला माझं नशीब. म्हणे काय, ब्राह्मणाला मुलगी होती तिच्या लग्नाला धन लागत होतं म्हणून तुझ्या अंगावरचं काढून दिलं. ब्राह्मणाला लग्नाला जर मुलगी लागत असती तर या कर्णानं तुलाच देऊन टाकलं असतं. तो कर्ण आहे. अरे काय भारतवर्ष आहे. या नरदेहामध्ये
कुणी गायक व्हावं, कुणी वादक व्हावं, कुणी दानी व्हावं, कुणी सत्पुरुष व्हावं, कुणी संत व्हावं. कारण का ज्याला सार्थकता कळाली तो सिद्धत्वाकडे गेला. निळोबराय म्हणतात आणि जर हे या मनुष्य देहात कळालं नाही, अभंगाचं दुसरं चरण. नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ जन्म, नाही तरी व्यर्थ विषय कामाचं चिंतन करत असाल तर हा देह सार्थकी लागणार नाही. या हृदयात जर राम बसवायचा असेल तर कामाची गरज नाही, कारण एका मयानीमध्ये दोन तलवारी कधी बसत नाहीत. माई बाप, जहां राम है तहां काम नहीं और जहां काम है तहां राम नहीं. तुकाराम महाराज दिव्यत्वानं प्रभावानं जगामध्ये प्रगटले, कारण का तीनही विकार अंतकरणाच्या बाहेर गेलेली होती. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये क्रोध नव्हता, कामही नव्हता आणि लोभही नव्हता. तुकाराम महाराजांचं भजन आमच्यासारख्या कीर्तनकारांसारखं नव्हतं. टाईम मोजून 9 ते 11, 11च्या पुढे जायचं, मोजून मापून आहे. माझी मज झाली अनावर वाचा, तुकोबांचं भजन आहे. म्हणून देह सार्थकी लागला, नवे नवे देह देवच झाला. देव पहावयासी गेलो, संत राम तत्वानं सिद्ध झाले. अंतकरणातला काम निघून गेला, काम गेला की राम प्रगट होतो. आणि कामावाल्यांना राम साधता येत नाही. चिंतित असे विषय काम. एक छोटस उदाहरण, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. मंदोदरी मातोश्री रावणाला प्रश्न विचारते, का हो जरासं सरळ बसा, नीट ऐका, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. एक साधा प्रश्न आहे माझा. काय तुम्हाला सगळं येतं ना? सगळं येतं तुम्हाला? मंदोदरी असं काय वेड्यासारखं विचारते, तुझ्या समोर माझं जीवन आहे, तुम्ही सगळ्या विद्येत निपुण आहात ना? यात काय संशय आहे? तुझ्या समोर मी साधना केली आहे. महिला मंडळ, मंदोदरी मातोश्री रावणाला प्रश्न विचारते आहे, तुम्हाला तांत्रिक विद्या येते? अगं मी तांत्रिक विद्येचा मालक आहे. तुम्हाला ज्योतिष येतं? अरे 9 ग्रहाला या भूतलावर किंवा या 3 लोकांमध्ये एकच असा डंका वाजवणारा आहे की ज्याने 9 ग्रहाला एकत्र बांधलं, ज्यानं साधना केली आणि देवाला प्रसन्न केलं, असुर असताना सुद्धा. महाराज, म्हणून आम्ही नेहमी सांगतो, रावणाची दिनचर्या कधी कधी वाचली पाहिजे. रावणाला सगळे वाईट म्हणता,
रावणाची दिनचर्या सांगू का? रावण असा 9-10 वाजता उठत नव्हता. रावण सकाळी उठायचा ब्रह्ममुहूर्तामध्ये. आणि रावण उठला की लगेच मंदोदरीला म्हणायचा, प्लीज गिव्ह मी अ 1 कप बेड टी. मला चहा घेऊन ये बरं. रावण असं म्हणायचं. रावणाचं स्नान व्हायचं. रावण शिवालयामध्ये जायचा आणि रावणाने मस्तकाला गंध लावायचा. कुणी? रावणाचं सांगते आहे. मस्तकाला त्रिपुंड लावायचा आणि नुसत्या त्रिपुंडावर थांबलेलं नव्हतं, शिवाच्या चरणी माथा झुकवायचा आणि ज्या तांडवामुळे शंकराचं आसन डोललं ते तांडव म्हणायचा. जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका. जीवनात तांडव करायचं नसेल तर टाळीची साथ द्या जरा मला. अगं बाई, अशा वाजवतात होय. जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका. डमट 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 निनाद वड्ड मर्वय चकार चंड तांडव तनोतु नः शिव शिव. जटाकटाह संभ्रम भ्रमण्य लिंप निर्झरी विलोल वीची वल्लरी विराजमान मूर्ध्वनि. धगत 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 ज्वलल्ल लाट पट्ट पावके. किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. हे रावणाचं आहे. आणि शिवाला प्रसन्न केलं. मंदोदरी, तुला माहित नाही शिव माझ्यावर प्रसन्न झाले? मला माहितीये ना, पण माझा प्रश्न वेगळा आहे. तुम्हाला कोणतंही रूप धारण करता येतं? म्हणे हो. रावण धरी जतिका वेश, गोसाव्याचं रूप धारण केलं, भगवं घातलं आणि जानकी मातोश्रींचं तुम्ही हरण केलं ना. मग माझा प्रश्न असा आहे, नीट ऐका. माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला सगळंच होता येतं ना, मग तुम्ही राम का नाही झालात? तुम्ही राम का नाही झालात? रावणानं मुंडकं मांडी खाली घातली आणि सांगितलं, मंदोदरी मला सगळं बनता येईल पण मला राम बनता येणार नाही, कारण माझ्यात काम आहे, रामामध्ये काम नाही, म्हणून राम सिद्ध आहे. जहां काम है तह राम नहीं माई बाप, जहां राम है तह नहीं काम. एका मयाने तलवारी बसत नाहीत. चिंतित असे विषय काम. अरे विषयाचं चिंतन चालू आहे आणि भजन चालू आहे, असं कसं होईल? एकदाच 2 फांद्यावर पाय कसं टाकता येईल? मग काहीतरी सुटावं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ईर्ष्या, दंभ या सगळ्या गोष्टी आयुष्यातून, मनातून निघून जाव्या. आणि जर ह्या गेल्या नाही, अभंगाचं 3रं चरण. पशुइष्टया सेविती पशुविषया सेविती पशुविषया
पशुचं असेल ना तर निळोबराय म्हणतात. पशु विषय सेविती तयापरी तुझी स्थिती. पशूंच्या बाबतीत वर्णन केलं. त्यांना काय, गाढवाला कधी लोळायचं सांगायचं गरज आहे का? असं आहे का? गाढवाच्या नावे एखादं पत्र लिहा आणि आदरणीय गाढवजी तुम्ही लोळा, असं झालं? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, राग बघू नका. तसं गाढवाला लोळायचं सांगावं लागतं का महाराज? कुत्र्याला कधी भुंकायचं सांगावं लागतं का? माकडाला कधी उड्या मारायचं सांगावं लागतं का? पण माणसाला सांगावं लागतं, नीट बसून माळ घाल. ही शोकांतिका आहे. जर माणसातले हे अवगुण सुटत नसतील तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे? जरा आपलं लक्ष वंदनीय तुकोबारायांवर ठेवा. जीवन कसं आहे तुकाराम महाराजांचं? 42व्या वयापर्यंत तुकोबारायांचा अखंड परमार्थ आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता नाही. किती परीक्षा घ्यावी समाजानं, किती शिक्षा द्यावी समाजानं, किती छळ करावा माऊलींचा समाजाने. सगळ्या संतांचा छळ झाला पण मागे हटले नाही. आम्हाला टिकून राहायचं या देहाची फक्त एवढंच नाही, उद्धारा या जन जड जीव. आपण जे बसलोय ना, ज्यांचं परमार्थाकडे लक्ष नाही, लक्ष असल्यासारखं आहे. परमार्थ करणं वेगळं आणि परमार्थ मनात उतरवणं वेगळं. माऊलींची एक ओवी आहे, झडझडोनी वाहिला निगये भक्तीची वाटे लाग जीवी पावसी अव्यंग निज धाम माझे. कुठे आपला परमार्थ? किती कळला? सप्त्यातलं आपल्याला काय कळलं? गाथा भजन कळलं, पारायण कळलं, निदान कीर्तनातला थोडासा प्रसाद आपल्याला घेता आला, कळलं काय जीवनामध्ये? निदान याच्यातलं कळत नाही, निदान शूरवीरांचा तरी अभ्यास करावा, निदान छत्रपतींचा तरी अनुग्रह घ्यावा, निदान स्वामी विवेकानंदांचा तरी अनुग्रह घ्यावा, निदान कीर्तनात बसलं तर आरशात तरी पाहावं मी कुठे म्हणून. हे कथा कीर्तन म्हणजे आरसा आहे की नाही? आरशात पाहावं की नाही माणसाने? आरशात पाहता का महिला मंडळ? आरशात कशाला लाजायला लागल्यात? आरशात पाहता ना. आरशात पाहिल्याशिवाय दिवस जातो का? जातो. तुम्ही पाहता ना, आम्ही पाहतो. काही काहीला झोपीतून उठलं का आरशात पाहायची सवय. आरशात पाहतं, बिना दात घासल्याचं आरशात पाहतं आणि पुन्हा एखादं काम नाही झालं का दुसऱ्याला म्हणतं कुणाचं थोबाड पाहिलं, कुणाच ठोक आज कामच होईल. अरे तुझंच पाहिलं आणि कुणाचं पाहिलं? आपलं धड नाही, दुसऱ्याला कशाला नाव ठेवायचं? हे कथा कीर्तन म्हणजे आरसा आहे. तुकोबांचं जीवन म्हणजे आरसा आहे. आई गेली, बाप गेला. तुकाराम महाराज रडतायत, पण रडता रडता देवाच्या समोर संकल्प करतायत, ए देवा, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. 350 वर्षाची परंपरा आहे ना, हा तुका खंडित पडू देणार नाही. ही माझी मिराशी, ठाव तुझे पायापाशी, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. माऊली ज्ञानोबरायांनी माय ज्ञानेश्वरीचं निरूपण केलं. आपण जाणता, आपण ऐकता, विठ्ठलपंतांनी माथा रुक्मिणीचं स्वप्न मुलांनी पूर्ण केलं. हा ध्यास मनामध्ये होता, कुठेतरी आमच्या या पंचभौतिक शरीराचा अध्यास पूर्ण करायचा आहे आणि आमचं जीवन चांगलं आहे म्हणून कथेत बसल्यावर स्वतःला पाहायचं. महाराजांनी आज राम सांगितला, मी राम आहे का? मी सीता आहे का? मी कोण आहे? कोहम कथमिदम जातम कोहम कर्तस्य विद्यते. माझा विचार कुठे आहे? माझं स्वरूप काय आहे? आणि आरसा कधी खोटं बोलत? आरसा सांगतो की नाही महिला मंडळ? गंध कुठे लागला, टिकली कशी लागली, काजळ कसं लागलं, आरसा सांगतो की नाही? सांगतो ना. आरसा कधी खोटं बोलत नाही, तसा परमार्थ कधी, चरित्र कधी खोटं सांगत नाही. येडं होतं, येडं जत्रेला गेलं, घरातल्यांनी काही काम सांगितलं आणि यात्रेला गेलं, कधीच न चमकणारी वस्तू त्यानं पाहिली. आरशाचं दुकान होतं आणि त्या दुकानात गेलं. आता त्याला माहित नव्हतं याच्यात माझं प्रतिबिंब दिसेल म्हणून त्यांनी उचललं आणि असं हातात धरलं आणि जसं धरलं तसं त्यानं पहिल्यांदा स्वतःला पाहिलं आणि जसं पाहिलं तसं ते स्वतःशीच म्हणलं, अरे बापरे, एवढं देखणं. कुणाला पाहिलं त्यानं? स्वतःलाच पाहिलं ना. स्वतःलाच पाहून ते म्हणलं, अरे बापरे, एवढं देखणं. आणि मग त्यानं त्या आरशाला डाव्या हातात धरलं आणि असा वरती भांग सरळ केला तर ते आरशातलंही डोक्याला हात लावत होतं. मग याला वाटलं आपल्यासारखंच आहे बरं का. मग यानं कानाला हात लावला तर ते आरशातलंही कानाला हात लावत होतं. मग यानं असं केलं तर तेही म्हणलं हे म्हणलं जमलं. बायको सुद्धा विचारून जेवत नाही पण यानं विचारलं जेवला का म्हणून.
मग हा म्हणला कसं चाललंय, आवाज याचाच होता पण प्रतिकृती समोरून येत होती. हा म्हणला कसं चाललंय, तर तेही म्हणलं कसं चाललंय, प्रतिकृती. हा म्हणला चांगलं, तेही करतं चांगलं. आणि हे सगळं झाल्यावर हे दुकानदाराला म्हणलं, रामभाऊ हे रावसाहेब देतात का मला? रामभाऊ रावसाहेब इथं बसलेले नाही ना. रामभाऊ एवढे रावसाहेब मला देता का? दुकानदार म्हणला फुकट घेऊन जाय, पण पहिले जाय, तुला पाहून लोक येडे होती. आणि मग ते आरसा घेऊन आपल्या डाव्या हातात आरसा धरला आणि घराकडे निघालं. आज स्वतःशीच गप्पा मारताय. यंदा कसं आहे मग, ते आरशातलंही असं करतं, आवाज याचाच. मग कुणाचं वार आहे ते तसं करतोय. असं करता करता घर आलं आणि पडताळाच्या खोलीमध्ये हा गेला. घरामध्ये एक अशी खोली असती की त्या खोलीत सामान भरलेलं असतं, त्या खोलीत कुणी जात नाही. हा म्हणला हा माझ्या जीवा भावाचा आहे, काही झालं एक वेळेला बायकोला सोडायची वेळ आली तर सोडन, पण याला सोडणार नाही. कोणाला? कळतं ना तुम्हाला? जेवण झालंय ना? त्यानं ते आरसा त्या रूम मध्ये नेला, खिळा ठोकला आणि आरसा असा अडकून दिला आणि त्याला म्हणला येतो बर का राम राम नंतर. त्यानं हात जोडले. ते दिसू नये म्हणून त्याच्यावर कपडा टाकला. घरातले इकडं तिकडं गेलं की हे त्या पडताळाच्या रूम मध्ये यायचं आणि तासन तास स्वतःशीच गप्पा मारत बसायचं. आणि एवढं प्रसन्न व्हायचं की हे काय बोलतंय मला, कसं बोल, एवढा खुश व्हायचा, एवढा खुश व्हायचा. बायको विचार करायला लागली, पप्याच्या बापाला झालं काय, खाली जातं येड्यावानी गप्पाच मारताय म्हणे. नेमकं रूम मध्ये खोलीमध्ये कोण आहे पाहायला जावं म्हणून एक दिवस तिनं लांबच्या कामाला त्याला पाठवलं. पण हे हुशार, जाता जाता यानं एवढं मोठं कुलूप लावलं त्या खोलीला आणि मग गेला. आता कुलूप लावल्यावर तर संशय बाईचा वाढणारच. त्यानं एवढा मोठा दगड आणला आणि त्या कुलपावरच घातला. ते कुलूप तुटलं, आतमध्ये गेली, सगळी खोली पाहिली पण कुठं काही सापडलं नाही. आणि जाता जाता कपडा अडकवलेला दिसला. ती म्हणली इथं काय बघावं म्हणून तू सरदिशी धावत गेली आणि जसा कपडा ओढला आणि ती आरशाच्या समोर उभा राहिली तशीच ती मोठ्या मोठ्या नारडली, आत्या. म्हातारी काम करत होती, पायात लुगड्यात पाय अडकला पण म्हातारी पळत आली. म्हणली काय काय ग, बघा म्हणे तुमच्या लेकानं कोणती सटवी आणली. कोण होती आरशात? काही काही घरच येडे असतात. पाय पवित्र डोकंही चित्र, कशाचाच पत्ता नसतो, सुधरतच नाही त्यांना. आता बघा बघा म्हणे तुमच्या लेकानं काय केलं, हे सोंग आणलं म्हणे. आता म्हातारी आगाव, ती म्हणली बघू 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 कशी आणली. हिला लोटलं म्हातारीनं पाहिलं, अगं बाया म्हणलं ही म्हातारीची तरणी आणायची. आता म्हातारीला कोण दिसलं? हिनं म्हणावं तरणी आहे ना आजीबाईनं म्हणावं म्हातारी, दोघीची केस पकडा पकडी. तेवढ्यात म्हातारे बाबा पळत आले. अगं काय चाललंय म्हणे घरामध्ये, बघा बघा म्हणे तुमच्या लेकानं काय सोंग केलं. म्हातारा म्हणला बाजूला सरका, मला पाहू द्या. दोघीला ढकलून दिलं, म्हाताऱ्यानं पाहिलं. अगं म्हणला बाया माणसातला फरक कळतो का, मी शिवाला म्हातारा आहे त्याच्यात. आपण जसं पाहिलं तसं दिसतं. आपलं व्यक्तिमत्व जसं आरशात प्रगट होतं ना, हा वारकरी संप्रदायाचा गाथा आणि ज्ञानेश्वरी आपल्या जीवनाचा आरसा आहे. आणि या आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं. याचं सेवन जर या मनुष्य देहात झालं नाही तर निळोबाई शेवटच्या चरणात सांगतात, व्यर्थ गेला हे निळा म्हणे, व्यर्थ गेला निळा म्हणे, व्यर्थ गेला. निळा म्हणे, व्यर्थ गेला. निळा म्हणे व्यर्थ गेला, हे निळा म्हणे व्यर्थ गेला. निळा म्हणे, व्यर्थ गेला. निळा म्हणे, व्यर्थ गेला. भूमी भार झाला, प्राणी भूमी भार झाला, नाही तरे व्यर्थ
काम विषय काम काम विषय चिंते तसे काम काम रे काम काम विषय चिंते तसे विषय काम चिंते तसे विषय काम रे रे ना मनुष्य देहामध्ये आपण सत्कर्म करत नसाल, अख्ख पसायदान जरी पाठ नाही, पण तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. माऊलींचा जन्मोत्सव सोहळा जवळ आलाय आणि 15 ऑगस्टच्या दिवशी माऊलींच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसतोय. आनंदाचा क्षण आहे. आतापर्यंत जो भ्रम बुद्धीमध्ये होता जाऊ द्या, पण आता चांगलं मुहूर्त आलंय मन परिवर्तित करण्याचं. बीत गई सो बीत गई तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गया उस तीर का पीछा कौन करे. जे झालं ते सोडून द्या, पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बाबा थोडं जीवन आहे, कधी संपेल. भारतातल्या महाराष्ट्रातल्या काही घटना जर पाहिल्या तर घरातून आत्ता येतो म्हणणारी लोक पुन्हा घरात परत आलेली नाही. कोणत्या विश्वात जगत आहात आपण? उत्तम प्रगतशील शेती करणारे शेतकरी बांधव माझ्या समोर बसलेले आहात. काम करता करता राम म्हणणारी मंडळी आहात. आमच्या माता भगिनी ज्ञानेश्वरी पारायणाचा अट्टाहास करता, पण हे सगळं करता करता पूर्णपणे समर्पण ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी या देहाची सार्थकता होते. नाहीतर निळोबाराय म्हणतात, नाही तरी व्यर्थ जन्म चिंतितसे विषय काम. आज या नामसप्ताहाच्या निमित्तानं भगवंताची सेवा करण्याचं मदभाग्य लाभलं. दंडकाप्रमाणे त्याचं स्मरण करूया. विठोबा रखुमाये बोला बोला. हरे जय जय, हरे जय जय, विठोबा रखुमाये राम. हरे जय जय, हरे जय जय, विठोबा रखुमाये राम. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय जय. हरे जय जय, हरे जय जय, विठोबा रखुमाये राम. हरि जय जय, हरि जय जय जय. विठोबा रखुमाये. हरि जय जय, हरि जय, विठोबा रखुमाये. कुंडली कवरदारी विठ्ठल
विठोबा 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 आमच्या आनंद महाराजांनी मला सांगितलं, म्हणजे आमच्या गडावर जेवढे लोक येतात तेवढ्यांचा आवाज फार सुंदर आहे. म्हटलं मला कधी ऐकायला भेटेल काय माहिती. म्हणून एकदा वरती हात करा, तुमच्या तोंडून ऐकायचंय मला. श्रावण मास चालू आहे, शिवाचं भजन करूयात महाकाळाचं. एकदा वरती सर्वांनी हात करा, सर्वांनी ताट करा आणि सगळ्यांनी म्हणायचं, मंडपाच्या बाहेरही जे उभे आहेत अंधारात करा, सर्वांनी करा. माता बघ, सर्वांनी ताट करा सरळ. फक्त टाळी वाजवायची नाही, या तोंडानं म्हणायचं सुद्धा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. म्हणा. ओम नमः शिवाय, अजून मोठ्यानं, जरा जोर लावा. हर हर भोले नमः शिवाय. बोला जोरात. वा. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय. वा वा वा, काय स्वर आहे. आ हा हा. जटाधरा शिव जटाधरा, हर हर भोले नमः शिवाय. हा हा हा, इकडे कमी पडतंय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः पार्वती पते, हर हर. शिव छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, संत भगवान बाबा की, भारत माता की, हर हर. असं फुसकं महादेव नका म्हणू, जरा बेंबीच्या सह्याद्रीचा छावा आहे बाबा. वरती हात करून म्हणायचं, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. महादेव. वा, दृष्ट काढा वाटते हा महाराज. भगवान बाबांचे अनुग्रही आहात, त्यांची सेवा करत आहात आणि या मनुष्य देहाच्या सार्थकतेसाठी आपण हेच करावं. संतादिकांची हीच आशा आहे, कारण सुखाच्या आशेसाठी जन्म वाया गेला. पण आता ही परमार्थाची आशा संतत्वानं आपल्यासाठी प्रगट केली आहे, ती जोडून जीवाला सुखाचा मार्ग दाखवावा. खरं तर आमचे बंधू आळंदी निवासी हरिभक्त परायण विष्णूजी महाराज केंद्रे यांचं निमंत्रण मागच्या वर्षीही आपत्कालीन वेळेला आलं होतं, पण त्यावेळेला आम्ही येऊ शकलो नाही. यावेळेला त्यांनी आमचं पुन्हा एकदा स्मरण केलं आणि त्यानिमित्तानं इथे येऊन मी भाग्यवान आहे की मला एकाच वेळेला एवढ्या आयांचं आणि एवढ्या बापांचं दर्शन झालं. मी खरंच भाग्यवान आहे. माई बाप, एवढे भक्त एका वेळेला भेटणं सोपं नाही आहे. असाच माझ्यावर आशीर्वाद असू द्यात, प्रेम असू द्यात. या ठिकाणी आल्यानंतर गायन आचार्य बडे महाराज आणि कुदळे महाराज, आपण दोघंही आहात. तसेच हनुमंत महाराज. अगं बाई, सगळे देवच आले तिथे. तर चिठ्ठी द्या ती. ही सर्व मंडळी, आदरणीय हरिभक्त परायण आमचे आनंद महाराज. खरं तर वहिनी साहेब पोलीस खात्यात आहे. मी म्हटलं बरं झालं बाई, कुणी काही केलं तर पोलीस सोबत आहे आपल्या. मग भिवू नसावं कुणाचं.
आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय दत्ता महाराज असतील, आदरणीय प्रल्हाद महाराज असतील आणि खास करून माझे बंधू हरिदास शेठ असतील, आपल्या सर्वांच्या समन्वयानं ही सेवा घडते आहे याचा मला फार आनंद आहे. आणि म्हणून आजच्या या सेवेसाठी लाड सावंगीवरून काही आमचे बंधूजन या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय उद्योगपती श्यामशेठ शहाणे असतील आणि त्यांचं संपूर्ण मित्रमंडळ असे, तेही कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी मुख्यत्वानं आलेले आहेत. आपण सर्व माईबाप आपल्या सर्वांच्या विद्यमाने आपल्या सर्वांचं जीवन सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणु पश्यन्ति मा कश्चित् दुःख मापनुयात. ज्ञानेश्वर माऊली राजा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. सेवेच्या निमित्तानं आमचा विठ्ठल दादा, खरं तर त्याचं गाव तेलंगणा आहे, पण तेलंगणावरून आळंदीमध्ये येऊन त्यांना शिक्षण घेऊन आज तो माऊलीची सेवा करतोय. त्यालाही धन्यवाद. आज आमचे बंधू सचिन दादा लोखंडे या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांचं धन्यवाद देते आणि माझ्या शब्दांना विराम. थोडं 2 मिनिटं खाली बसा महिला मंडळी. विठ्ठल जय जय